एकेकाळी एका जंगलाच्या सुंदर सरोवराच्या काठी 4 मित्र एकत्र राहत होते. कावळा, हरिण, कासव आणि उंदीर. त्यांच्यामध्ये खूप छान मैत्री होती. एके दिवशी नित्याप्रमाणे दूरवर चरायला गेलेला हरिण ठरलेल्या वेळी परत न आल्याने कासवाच्या सांगण्यावरून कावळा त्या वनावरून गिरट्या घालू लागला. तो गिरट्या घालत असताना एका फाशेपारद्याच्या जाळ्यात अडकून पडलेला हरिण त्याला दिसला. तेव्हा दुःखद मनाने तो त्याच्यापाशी जाऊन हरणाला म्हणाला, मित्रा, तू एवढा सावध असताना या जाळ्यात कसा काय अडकलास? यावर हरणाने उत्तर दिले की जेव्हा यमानेच मारायचे ठरवले असेल त्यावेळेस थोड्या मोठ्यांची बुद्धी ही वाकड्या चालीने चालते. तेव्हा कावळ्या, इतर सर्व जाऊ दे, लवकरच पारधी येऊन मला ठार मारून घेऊन जाणार असल्याने तुझी व माझी ही शेवटची भेट आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्हा तिघांना जर मी जाणत्या अजाणतेपणी कधी दुखवले असेल तर मला क्षमा करा. कावळा म्हणाला, हरणा, तू असा धीर सोडू नकोस. मी उंदराला घेऊन येतो. तो त्याच्या धारदार दातांनी हे जाळे तोडेन आणि तुला मुक्त करेन. बोलल्याप्रमाणे कावळा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेला व तातडीने उंदराला घेऊन परत आला. उंदराने ते जाळे भराभरा तोडले आणि हरणाला मुक्त केले. तेवढ्यात हळूहळू कासव आपल्याकडे येत असल्याचे पाहून हरिण कावळा व उंदराला म्हणाला, कासव इकडं आला हे त्याने काही चांगलं केलं नाही. समजा याच वेळी जर पारधी आला तर आपण तिघे झटकन पळू शकू, पण मंद गतीच्या कासवाचे काय होणार? हरणाचे बोलणे कानी पडल्यामुळे कासव त्याला म्हणाला, अरे, ते मला सर्व कळते, पण जाळ्यात अडकलेला आपला हरिण मोकळा झाला की नाही हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष इकडे आल्याशिवाय मला चैनच पडाना. कासवाचे हे बोलणे संपते तोच खरोखरच पारधी आला. त्याला पाहून झटकन हे तिघेही पळून गेले, पण कासव मात्र त्या पारध्याच्या हाती लागला. जाळ्यातून हरिण निसटल्याचे पाहून पारध्याने मिळालेल्या कासवालाच घरी कालवणाला न्यायच्यासाठी ठरवले. त्याला एका जाळ्यामध्ये गुंडाळून तो आपल्या भाल्याला अडकून तो घराची वाट चालू लागला. पारधी थोडा दूर जाताच हरिण, कावळा आणि उंदीर हे तिघजण झटपट एकत्र आले. उंदराला तर दुःख आवरता येईना. अश्रू ढाळीतच तो म्हणाला, अरे रे, आजचा दिवसच खराब आहे. आपण एका मित्राला वाचवण्यासाठी आलो तर दुसरा मित्र आपला शिकाऱ्याच्या हाती अडकला. आता आपण आपल्या मित्राला कसं वाचवणार? याप्रमाणे बोलणे चालू असतानाच कावळा म्हणाला, बाकी आता दुःख करण्यात वेळ न घालवता कासवाला सोडवण्याचा उपाय आपण शोधून काढला पाहिजे. यावर कावळा म्हणतो, मला एक युक्ती सुचत आहे. मी सांगेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. आपण बरोबर आपल्या मित्राला वाचवू. हरिण पारध्याच्या दृष्टीस न पडता आडवाटेने त्याच्या पुढे पळत जाऊन एका तळ्याच्या काठी मृत अवस्थेत पडले आणि त्याच्या मस्तकावर बसून चोचीने कावळा त्याचा डोळा खात असल्याचे सोंग केले. हरिण मेलेला आहे असे समजून पारधी हा हाती असलेल्या कासवाला खाली ठेवून हरणाकडे पळाला. पारधी जवळ येताच हरिण पळून गेले आणि कावळाही उडून गेला. आणि याच संधीचा फायदा घेत उंदराने त्याच्या धारदार दातांनी कासव असलेल्या त्या जाळ्याचे पाश तोडले आणि पाश मोकळे होताच, जाळं तुटताच कासव पळून शेजारीच असलेल्या सरोवरामध्ये जाते आणि उंदीरही पळून जातो. मग ते चौघेही मित्र आपल्या मूळ ठिकाणी सुखात आणि आनंदात राहतात.